रामकृष्ण हरी. आता आम्ही बघा हा भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आहे. आपली गेली 49 वर्ष ही दिंडी आतून मधल्या काही अनेक वर्षापासून निघत आहे. पण दुर्दैवानं 2006 सालापासून शासनाच्या काही नियमाप्रमाणे अडीअडचणी काही त्यांना असतील, सुरक्षाच्या काही नियमाखाली आपल्याला गेट ऑफ इंडिया खोलला जात नाही, पण बाहेरच आम्ही बसायचो. पण दुर्दैवानं त्यालाही काही मर्यादा आल्या, आता काही समजत नाही. काय पांडुरंगाचं कार्य पांडुरंग बघून घेईल. पण ह्या परिसरात आपण बसायचो, इथं गाडी लागायची, इथं आपलं भजन व्हायचं आणि इथूनच आपण. पण आता थोडं त्यांनी सांगितलं की जरा थोडी म्हणजे आता जरी भगवंताची जरी कार्यप्रणाली असली तरी आपल्याला सुरक्षितता म्हणून तिकडं बाजूला दिलेलं आहे. पण काय हरकत नाही, 2 तासाने आपण इथला मार्ग सोडतोय. त्यामुळे जास्त ह्या जागेला कवटाळून बसणं मला योग्य नाही वाटत. का आपल्याला 33 दिवसाचा प्रवास गाठायचा आहे. आपल्याला काही एकाच जागेवर आपलं नाही. तर अशा पद्धतीनं आज 27 मे 2026 वार मंगळवार या दिवशी आम्ही हरिभक्त परायण तानाजी महाराज खंबाळे यांच्यासोबत मी हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारंडे भगवंताच्या कार्यप्रणालीप्रमाणे नियोजन करून आज आम्ही सकाळी 7 वाजता बघा हा गेट ऑफ इंडियाचा परिसर आहे. संपूर्ण मोठा परिसर हा. आणि इथून सगळे 3 श्रीफळ आम्ही दिलेले आहे. एक गेट ऑफ इंडिया, दुसरं म्हणजे अरबी समुद्र आणि तिसरं म्हणजे घारापुरी पायथा म्हणजेच आपला त्रिमूर्ती. तर आता शेवटचा हा व्हिडिओ आपल्या या परिसरातला आहे. माझी विनंती आहे की आता आमच्या तानाजी महाराजांनी काहीतरी आम्हाला प्रबोधन करावं, कारण ते आपल्यासोबत आहेच कार्याला. पण तरी त्यांची अभंगवाणीच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला प्रबोधन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी येण्याचं मुख्य प्रयोजन दादांनी तर सांगितलंच आणि त्याप्रमाणे आम्ही त्रिमूर्तीला जाऊन आणि जाऊन अतिशय सुंदर अशा प्रकारचा बोटीचा प्रवास झाला. त्याच्यातून इथे आलो. 3 श्रीफळ आता 3 ठिकाणचे 3 फळाचे दिले आणि त्याप्रमाणे आता परतीच्या प्रवासाची आमचे शेवटचं दादा म्हटले आता इथून पुढे आम्ही रेल्वे स्टेशन CST जाणार. पुढे हा दिंडीचा कारभार सगळा चालू होणार. काय वगैरे कुठे जायचं काय वगैरे असं सगळं हे सर्व त्यांनी आता नियोजन केलेलं आहे. आता त्याप्रमाणे प्रवास आपला सुरू होणार आहे. 31 आता इथून डायरेक्ट आपला आता खऱ्या अर्थानं 3 नारळ आणि 3 जाहिराती देवाच्या चरणी अर्पण केल्यानंतर आता खऱ्या अर्थानं आपले जे अन्नदाते आहेत, गाडी मालक आहे, काही वस्तू घ्यायच्या असतील, तंबू बांबू, उठा संतजन, करू देवाशी भांडणं, संगे घ्या रे तोफ खाना आणि टाळ मृदुंग तो विना. आपल्या विठ्ठलाशी जर आपल्याला भांडायचं असेल, जसं छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना इंग्रजांशी म्हणा, परकीयांशी म्हणा, मोगलांशी म्हणा, युद्ध करताना ते साधन सामुग्री घ्यायचे, ढाल, तलवार, बर्ची वगैरे अनेक प्रकारचे. तसं वारकऱ्यांचं साधन काय, उठा संतजन, करू देवाशी भांडण. आता देवाशी भांडण करायचं आहे तर काय केलं पाहिजे, संगे घ्या रे तोफ खाना. आपलं काय तोफ आहे, टाळ मृदुंग तो विना. आपला टाळ पाहिजे, मृदुंग पाहिजे आणि विना पाहिजे. मोर्चे लावा भीमा. तर त्याच्या अगोदर काय शब्द आहे, लुटा पण नाही ते पहिलं ठीक आहे. लुटा पंढरपूर धरा रखुमाईचा वर, संगे घ्या रे तोफखाना, टाळ मृदुंग तो विना. मोर्चे लावा भीमा. तर ह्याच्या अगोदर एक काहीतरी शब्द आहे पण ठीक आहे. आणि शेवटचं चरण आहे, तुका म्हणे हल्ला केला, तुका म्हणे हल्ला केला, घाव निशाणी घातला, बाहेर निशाणी दाखवला. काय असेल. पण अशा प्रकारे आपल्याला पांडुरंगाशी भांडण करताना आपल्याला सगळी साधन सामुग्री घ्यायची आहे. तर अशा पद्धतीत आमचा हा आजचा चांगला प्रवास झाला. इथून पुढचा पण प्रवास चांगला होईल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. संत शिरोमणी रोहिदास महाराज की जय. रामकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे भाई बोलो सब संतन की जय. रामकृष्ण हरी.